हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज 24 सप्टेंबर 2021 चा द हिंदू आपण बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला असतात ते आपण डिस्कस करण्याचा डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 24 सप्टेंबर 2021 चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली पहिली न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड असलेली पाहाव्यास मिळते। नरेंद्र मोदी हे USA दौऱ्यावर आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी महत्त्वाच्या कंपन्या, ज्या कंपन्या विशेष करून इंडियामध्ये इन्व्हेस्ट करण्याची ताकद ठेवतात अशा कंपन्यांना पहिल्याच दिवशी भेट द्यायला, त्यांच्या CEOना पहिल्याच दिवशी भेट द्यायला त्यांनी सुरुवात केली आपल्याला पाहाव्यास मिळते। तसा त्यांचा अजेंडा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते। मग त्याच्यामध्ये जर महत्त्वाच्या कंपन्या बघितल्या ना तर त्याच्यामध्ये पहिली तर कंपनी वायरलेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड कंपनी, वायरलेस टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारी कॉलकॉम कंपनी आहे। त्यानंतर रिन्युएबल एनर्जी कंपनी आहे फर्स्ट सोलर। त्यानंतर सॉफ्टवेअर कंपनी आहे ॲडॉब। त्यानंतर एनर्जी सिस्टम्स कंपनी जी आहे एनर्जी सिस्टम डेव्हलप करणारी ती कंपनी आहे। त्या कंपनीचे जे CEO आहे त्यांना भेट देणार आहे। त्यानंतर आर्म मॅन्युफॅक्चरर जनरल ॲटॉमिक्स आर्म मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे। इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, ब्लॅकस्टोन ग्रुप आहे। या सर्वांना, या महत्त्वाच्या कंपन्यांना नरेंद्र मोदी जे आहेत ते भेट देताना आपल्याला पाहाव्यास मिळतील। हे या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते। मग याच्याकडून आता हे तुम्हाला मी कंपन्यांची नावं काय सांगितलं तर याच्यामध्ये क्वाड मेंबर जे आहेत ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, त्यानंतर USA आहे। यांच्या प्राईम मिनिस्टर सोबत तर नरेंद्र मोदींची भेट होणार आहे। त्याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तानवरती चर्चा होईल असं सांगितलं जाते। तो तर वेगळा भाग आहेच, तो महत्त्वाचा पार्ट आहेच। त्यावेळेस पूर्ण मीटिंग होईल त्यावेळेस आपल्याला समजू शकेल की नेमकं त्यांच्यामध्ये कोणतं डिस्कशन विशेष करून झाले। परंतु हे जे आहे ते इकॉनॉमीच्या दृष्टीतून आजचे न्यूज खूप महत्त्वाचे, कारण या ज्या कंपन्यांना भेट देताना नरेंद्र मोदी दिसत आहेत ना त्या भेटीवरूनच आपल्याला, त्या सब्जेक्ट त्यांचे जे आहेत त्याच्यावरूनच आपल्याला समजू शकतं की भारताची पुढची वाटचाल काय असू शकते। आता वायरलेस टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी इंडिया जास्त उत्सुक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते। कशा पद्धतीनं आपण वायरलेस टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो। त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी कडे जास्त लक्ष देताना पाहाव्यास मिळते। म्हणजे रिन्युएबल एनर्जी जास्त न्यूजमध्ये, कारण आता क्लायमेट चेंजचा रिपोर्ट पण आला होता, त्यामुळे साऊथ एशियानं कशा पद्धतीनं जास्त सावधान राहण्याची गरज आहे असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं। हे आपण त्यावेळेस डिस्कस केलं होतं। मग त्यानुसार कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जी डेव्हलप करता येईल याच्यासाठी मग नरेंद्र मोदी अशा प्रकारच्या कंपन्यांची भेट घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतात की ज्या कंपन्या रिन्युएबल एनर्जी डेव्हलप करतायत, रिन्युएबल एनर्जीचे प्रोडक्ट असतील तशा प्रोडक्टना चालना देण्याचं कार्य करतायत। त्याचबरोबर सॉफ्टवेअर वेगवेगळे महत्त्वाचे असतील त्या कंपन्यांना भेट देताना, म्हणजे सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना भेट देताना पाहाव्यास मिळतात। एनर्जी सिस्टम्स डेव्हलप करणाऱ्या कंपन्या असतील, त्यानंतर विशेष म्हणजे आर्म मॅन्युफॅक्चर कंपन्या ज्या करतात त्या कंपन्यांना भेट देताना नरेंद्र मोदी पाहाव्यास मिळतात। आणि ज्या कंपन्या विशेष करून इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्या आहेत, ब्लॅकस्टोन ग्रुप वगैरे असेल, अशा कंपन्यांना सुद्धा ते भेट देताना पाहाव्यास मिळतात की कशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल। समजते की इतर देशातून ज्या कंपन्या आहेत त्या भारतात येऊन कशा पद्धतीने जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतील हे खरं तर आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी बघताना आपल्याला पाहाव्यास मिळतात। आणि भविष्यात याच्यामुळं काय होईल तर रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट वाढेल, त्यानंतर वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट आणखी झालेली पाहाव्यास मिळेल आणि विशेष म्हणजे इतर देशातल्या कंपन्या, विशेष करून USA मधल्या कंपन्या भारतामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करताना भविष्यामध्ये पाहाव्यास मिळतील। आता हे या डिस्कशनवरूनच आपल्याला कळेल की भविष्यामध्ये त्या कंपन्या कशा पद्धतीनं ॲक्शन घेतील। समजते तुम्हाला? त्याच्याशी रिलेटेड ही खरं तर आपल्याला महत्त्वाची न्यूज होती। मग आता पहिल्यांदा या ज्या कंपन्या आहेत महत्त्वाच्या करून, या कंपन्यांचं सब्जेक्ट जे आहेत ना ते तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा। हा पहिला की पॉईंट आपला आहेच। दुसरा की पॉईंट काय आपला होऊ शकतो तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सांगितलं। मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। याला आपण विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असं मराठीमध्ये म्हणू शकतो। मग त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट इकॉनॉमीच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या अभ्यासून आपण ठेवणं गरजेचं आहे। हा दुसरा की पॉईंट आहे। तिसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर इथं USA विषयी बोललं गेलं। मग आता इंडिया USA रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। ती इन्फॉर्मेशन आपण विशेष करून बघून ठेवायला पाहिजे। आणि चौथा की पॉईंट जर आपल्याला बघायचा झाला तर
इथं क्वाडचा उल्लेख आला आहे. क्वाड मेंबर जे आहे त्याच्यामध्ये जपान आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे. मग या देशांसोबत इंडियाचं कसं रिलेशन आहे हे बघून आपल्याला क्वाडविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. समजतंय तुम्हाला? हा चौथा खरं तर की पॉईंट आपला होऊ शकतो. एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. मग आता आपण इथंच इंटरनेटच्या माध्यमातून बघूया क्वाडविषयीची काही इन्फॉर्मेशन मिळते किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कशाला तर क्वाडची इन्फॉर्मेशन बघायसाठी क्वाडचा मेन कोर गाभा काय तर जो इंडो पॅसिफिक रिजन आपण याच्या अगोदर बघितला होता, त्या इंडो पॅसिफिक रिजनला मध्यवर्ती ठेवून क्वाडची स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचे मेंबर आहेत USA, त्याचबरोबर इंडिया आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. हे खरं तर त्याचे मेंबर असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात महत्त्वाचे. आणि आंतरराष्ट्रीय लेवलला कॉपरेशन कशा पद्धतीने डेव्हलप होईल, सेक्युरिटी कशा पद्धतीने डेव्हलप होईल आणि स्ट्रॅटेजिक हेतू साध्य करण्यासाठी स्ट्रॅटेजिक आयडिओलॉजी सेम असल्यामुळे स्ट्रॅटेजिक डिप्लोमसी डेव्हलप करण्यासाठी या क्वाडची स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? ही बेसिक इन्फॉर्मेशन क्वाडबद्दलची आपल्याला असायला पाहिजे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे ती मुंबईशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये खूप भयानक प्रकार पुन्हा एकदा घडलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मायनर गर्ल होती एक आणि तिला खरं तर तिच्यावरती 9 महिने रेप करण्यात आला आणि 9 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये जे अक्यूज्ड आहेत, जे आरोपी आहेत, त्यांची संख्या जवळजवळ 29 आहे आणि त्याच्यापैकी 26 जणांना अरेस्ट करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं पाहाव्यास मिळते. त्या 26 पैकी 2 आरोपी जे आहेत ते मायनर आहेत. मग आता जसं की निर्भया केसमध्ये आपण बघितलं तर एक जेवेनाईल होता, मायनर आरोपीला त्याच्यामध्ये जेवेनाईल म्हणतात आणि मग त्याला काय केलं तर सुधारगृहामध्ये टाकलं आणि त्यानंतर सोडून दिलं आणि त्याची आयडेंटिटी गुप्त ठेवण्यात आली. आजपर्यंत तो मायनर कोण होता ते माहिती नाही, जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणजे त्याची काळजी घेण्यात आली. ठीक आहे, आपला कायदा आहे, त्याचा रिस्पेक्ट आपण करायला पाहिजे, पण असे प्रकार वारंवार घडत आहेत. आता ही न्यूज मी घेणारच नव्हतो आज, कारण खूप मनाला सुन्न करणारी ही न्यूज आहे. एका लहान मुलीवरती 9 महिने अत्याचार होतात आणि त्याच्यापैकी जवळजवळ त्या मुलीनं सांगितलेली नावं 29 जणांची आहेत. मग आता तिच्यावरती वास्तवात काय प्रकार घडला असेल हे आपण इमॅजिन करू शकतो आणि यांना मग कोणतीही शिक्षा द्या, या अशा लोकांसाठी ती कोणतीही शिक्षा कमीच असते. पण याच्यामध्ये आपलं की पॉईंटला महत्त्व आहे. माझ्या पर्सनली मला काय वाटतं याला महत्त्व नाही, ते तुमच्यासाठी उपयोगाचं पण नाही. मग याच्यातून की पॉईंट आपण घेऊ शकतोय. पोक्सोचा इथं उल्लेख आला आहे, मग पोक्सो ॲक्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि क्राईम रेकॉर्ड ब्युरोची रेपचे एक स्टॅटिस्टिक्स आहे की इंडियामध्ये एका मिनिटाला किती रेप होतात, दिवसाला किती रेप होतात, महिन्यामध्ये किती रेप होतात आणि वर्षाला किती रेप होतात. अशा प्रकारचे एक स्टॅटिस्टिक्स क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. ते स्टॅटिस्टिक एक तुम्ही पाठ करून ठेवा, तुमच्याकडे ते असायला पाहिजे, जेणेकरून त्याची एक्झाम्पल तुम्ही एसेमध्ये किंवा ॲन्सर रायटिंगमध्ये देऊ शकता. बाकी आता या प्रकारावर माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला, त्यामुळे तुम्ही जेवढे इमॅजिन करू शकता तेवढं कमीच आहे. अशा प्रकारच्या लोकांबद्दल काय बोलायचं आता. आणि आता यांना काही जरी शिक्षा दिली तर त्या मुलीनं जे भोगलं आहे ते भोगलंच आहे ना, ते दुःख तिला आहेच. यांना शिक्षा झाली तर तिचं दुःख कमी होणार नाही किंवा तिनं जे काही गमावलं आहे तिच्या आयुष्यात, जो काही एक्सपिरियन्स केला आहे तो एक्सपिरियन्स ती विसरू शकत नाही आयुष्यात कधी. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यावर आता अशा प्रकारचे अनेक निर्भया केस झाली, त्यानंतर प्रियंका रेड्डी प्रकरण झालं, त्याच्या अगोदर आसिफा प्रकरण झालं होतं कठुआमधलं, त्यानंतर आता हे अशा प्रकारचे प्रकार घडतच जात आहेत. अशा प्रकार जे आहेत जे समाजामध्ये विशेष करून मुलींमध्ये एक प्रकारे भीती निर्माण करणारे जे प्रकार आहेत ते घडतच जात आहेत. परंतु आत्तापर्यंत आपलं विधिमंडळ याच्यावरती सक्षम असा कायदा बनवू शकला नाही. अशा प्रकारांना कमी करण्यामध्ये कुठंतरी आपण सर्वजण अयशस्वी ठरलो हे सुद्धा आपण नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळं याच्यावरती कशा पद्धतीनं आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे याची एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. आता कायदा याच्यामध्ये सक्षम नाही आहे, त्याच्यामुळे न्यायव्यवस्था पण सक्षम असण्याची काय, न्याय आपण देतो कशाच्या आधारावर, न्यायव्यवस्था आपल्याला न्याय कशाच्या आधारावर देते, जे आपण कायदे बनवून ठेवलेले आहेत विधिमंडळानं, जे कायदे बनवून ठेवलेले आहेत त्या कायद्यांच्या आधारावरच न्यायमंडळ न्याय देत असतं. परंतु ते जर कायदेच सक्षम नसतील तर न्यायमंडळ तर न्याय कसं देणार. प्रत्येक वेळेस न्यायपालिकेला आपण दोष देऊन चालणार नाही की न्यायपालिकेमध्ये
न्याय आपल्याला वेळेवर मिळत नाही. पण हे सुद्धा एक वास्तव्य आपण ग्राह्य धरलं पाहिजे की कायदे मंडळानं कायदे पण तशा पद्धतीने बनवायला पाहिजे, तर न्यायमंडळ तेवढं सक्षम होऊ शकतं. कायदेमंडळ सक्षम नाही, मग न्यायमंडळ सक्षम असण्याची आपण अपेक्षाच करू शकत नाही. त्यामुळं तो एक डिबेट आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. बाकी माझे पर्सनल ओपिनियन्स आहेत, त्याच्यामध्ये ते इथं लेक्चरमध्ये सांगून काय उपयोग नाही. दॅट विल बी माय पर्सनल. सो आणि ते एक्झामसाठी पण उपयोगच नाही, त्यामुळे ते फालतू बडबड करून काय उपयोग नाही. पुढची इम्पॉर्टंट न्यूज काय आहे ते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल केली होती. आत्ता जे कास्ट सेन्सस होते ना, त्याच्याशी रिलेटेड रीट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग त्याच्यामध्ये बोलत असताना आता सुप्रीम कोर्टामध्ये रीट काय दाखल केली होती, तर बॅकवर्ड म्हणजे कास्ट सेन्सस होत असताना बॅकवर्ड क्लास विषयीची जी जनतेचं काउंट आहे ते काउंट पण सेंट्रल गव्हर्नमेंटनं जाहीर करावं असं त्याच्यामध्ये मागणी केली होती. मग सुप्रीम कोर्टाला त्या रीटला उत्तर देत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितले हे जी मागणी आहे ती पूर्ण करणं अतिशय डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळं ते कदाचित शक्य होणार नाही अशा प्रकारचे इनडिरेक्टली उत्तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला असलेली या न्यूजमधून पाहाव्यास मिळते. आता पहिला की पॉईंट याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण, तर सेन्ससविषयी इन्फॉर्मेशन डिटेल आपल्याला असायला पाहिजे की पहिला सेन्सस कधी झाला होता, आत्तापर्यंत किती सेन्सस डेव्हलप केले गेले, त्याला मराठीमध्ये आपण जनगणना असं म्हणतो. आत्तापर्यंत किती सेन्सस डेव्हलप केले गेले आहेत, त्याच्या रिलेटेड काय तरतुदी घटनेमध्ये आहेत का, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि आता नवीन मुद्दा काय निघतोय, तर कास्ट बेस्ड सेन्सस. मग आता कास्ट बेस्ड सेन्सस काय आहे याची डिटेल एक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून ते खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं. ती एक टोटल इन्फॉर्मेशन जर आपल्याला असली तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. हा की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. बाकी इम्पॉर्टंट असं या न्यूजमध्ये काय नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आणि याच्यामध्ये एडिटोरियलमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आज काही विशेष नाही आहे. पुन्हा एकदा ते ॲक्यूस ग्रुप जो नवीन बनलेला आहे ना, त्याच्याविषयीच इन्फॉर्मेशन आपल्याला आलेली पाहाव्यास मिळेल. आणि या ॲक्यूसविषयी मी तुम्हाला ऑलरेडी सर्व काही इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये इंडो पॅसिफिक रिजन दाखवून ठेवलं आहे, ॲक्यूस ग्रुपचं ध्येय काय भविष्यात असेल हे दाखवून ठेवलं आहे, आणि त्याचा मग साऊथ चायना सीचा रोल त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आहे तो साऊथ चायना सीचा एरिया दाखवला आहे. त्याच्यामध्ये जो चायना आहे तो वारंवार हस्तक्षेप कशा पद्धतीने करत असतो ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मी समजावून सांगितले. आणि तेच पुन्हा एकदा आजच्या एडिटोरियलमध्ये जर महत्त्वाचं बघितलं तर तेच पुन्हा एकदा आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे ते पुन्हा एकदा आपल्याला बघण्याची काही गरज नाही आहे. आणि त्यानंतर क्लायमेट चेंजवरती आले. मग क्लायमेट चेंज रिपोर्ट जो 6वा होता, जो पॅनल क्लायमेट चेंज होतं त्यांनी डिक्लेअर केला होता, तो 6वा रिपोर्टसुद्धा आपण ऑलरेडी बघून ठेवला आहे. त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ऑलरेडी बघून ठेवायला सांगितलेली. त्यामुळे ते पुन्हा एकदा डिस्कस करण्यात काय अर्थ नाही. आणि त्याच्यामध्ये असे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा डिस्कस करण्यात किंवा असं काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नसल्यामुळे ते डिस्कस करण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे आजच्या फक्त महत्त्वाच्या न्यूज होत्या, त्या महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळं या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आजचं डिस्कशन खूप कमी वेळात मी संपवतो आहे, कारण आज फक्त जास्त IMP जे आहे तेच मी डिस्कस केले, बाकी जास्त डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आज लेक्चर मी उरकायचा प्रयत्न केला लवकरात लवकर, कारण बिकॉज दुसरी काही महत्त्वाची कामं असल्यामुळे कालचं पण मी लेक्चर त्यामुळेच अपलोड करू शकलो नव्हतो. परंतु जे काय आजचं महत्त्वाचं होतं ना ते बऱ्यापैकी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. जे बाकी होतं ते ऑलरेडी रिपीट झाले. ते त्याच्यावरती तुम्ही जर रोज लेक्चर बघत असाल, फॉलो करत असाल, तर त्याच्यावरती प्रत्येक सब्जेक्टवरती आपण डिटेलमध्ये डिस्कशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आणि ते सब्जेक्ट असे आहे की भविष्यात पण आणखी रिपीट न्यूज त्याच्यावरती होणार नाही, त्यावेळेस पण डिस्कशन आपलं होईलच. त्यामुळं आज जरी नाही डिस्कस केलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचा. त्यामुळे त्याची चिंता तुमच्या मनामध्ये थोडीसुद्धा नसावी. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण फॉलो करा. इतर इन्फॉर्मेशन तुम्हाला काय असेल ते त्याच्या माध्यमातून मी देऊ शकतोय. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.